मॉर्निंग गाईज. माझं नाव मोनिका आहे आणि मी शहापूर येथे राहते. माझी छोटीशी फॅमिली आहे. माझ्या छोट्या फॅमिलीमध्ये माझे सासू सासरे, माझा नवरा आणि माझा अंशू राहतो. आता घरातली सगळी पटापटा कामं आवरते आणि मग भेटूया मेडिकलला. तुम्हाला दाखवते मी काय काय कामं आणि कशी झटापटा आवरते ते. चिन लावले, साईडला कपडे लावले, तिकडे पटकन भांडी घासून घेत. अगं बाई, ये हळूहळू. त्याचा पाय वर ठेव, त्याचं दोन्ही पण, तो पण तिकडचा पण. बाबू आता त्यांनी ती गाडी सोडली ना, तुला ती गाडी पाहिजे का? तो घेईल, त्याच पाहिजे याला. मला घेतलंय त्यांच्यासाठी आणि आता आईंना देऊ. आईंना आवडतो. कसा आहे आई? खाल्ला तरी का लगेच? मस्त खाल्ला ना. बाबूला देता का? मिरच्या येतात त्यात घालायला आलाच पाहिजे. ते कसा आहे अंशू? कशा आहे? दे मम. भांडी काढेल ना, लावेल. बघ तू जमतेस ना, मग मी भांडी लावून देतो. का रे भांडू? ए भांडू, काय तू खातो? आमलेट? आमलेट खातो? हा, करून टाकला बघा. काय करावं याचा? बघा, त्याला इथं बसून सगळं बघायचंय. त्याला तसा बघता नाही येत ना. बघा, त्याला खाली जायचं, पण मी पकडून ठेवलाय ना त्याला. बाबू सनकन देईल ना. धरे घे, खेळ. हाय गाईज. सगळेजण व्हिडिओ काढायला घाबरताय. काय आपण काही वाईट काम नाही करत. त्यामुळे मोबाईल घ्यायचा, दाडा बोलायचं आणि अपलोड करायचं. ॲक्च्युली माझे व्हिडिओ उशिरा येतात का, तर त्याला ना MB खूप लागते, म्हणजे GB लागत आहेत. आणि आपला मोबाईल साधा मोबाईल आहे, आपल्या घरात काय वायफाय नाही. मग मेडिकलला येऊन अपलोड करायला लागतं, त्यामुळे खूप उशीर होतो. त्यामुळे तेवढं समजून घ्या आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा, म्हणजे मला उत्साह येईल व्हिडिओ बनवायला. ॲक्च्युली मी आज ना ॲब्रो केल्या. एका लेडीजने ॲब्रो करणं म्हणजे कसं आहे माहिती का? स्वतः जाऊन स्वतःची जिरवून घेणं. एवढा त्रास होतो. कशा काही लेडीज करतात. मी तर चांगल्या 1 वर्षातून ॲब्रो करायला गेले, मी करतच नाही. मरू तिकडे, चांगलं दिसून काय करायचं आहे. मी माझ्या फेसला काहीच यूज नाही करत, म्हणून मला काय पिंपल्स माझ्या फेसला काहीच प्रॉब्लेम होत नाही. कारण का मी काही यूजच करत नाही प्रोडक्ट. कधी कवचित लग्न असेल ना तर कॉम्पॅक्ट यूज करते, नाही तर आपली कधीतरी फेअर लावली तर लावली, नाही तर आपलं मीना काकी जिंदाबाद. मला मेकअप करायला टाईम नाही, माझ्या मागे खूप काम असतं. आता काय सांगू तुम्हाला. हे बघा, माझी स्किन एकदम छान आहे. मी व्हिडिओ बनवते तर मला एक जण बोलला का, तू व्हिडिओ का बनवते, तुला काय गरज आहे व्हिडिओ बनवायची, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही बनवते, मला आवडतं म्हणून बनवते. मला आता यूट्यूबला फेमस व्हायचं तर मी, आणि व्हिडिओ बनवायचं एकच कारण नाही, खूप सारे कारण आहेत. आपल्यात बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो. आपण जेव्हा व्हिडिओवर बोलतो ना, पहिल्यांदा सुरुवातीला आपली एवढी ततमम होतो ना, खूप होतं. पण नंतर ना, ज्यावेळेस आपण व्हिडिओ मोबाईलमध्ये बघून ना, मग आपण 1000 लोकांच्या समोर पण बोलू शकतो. एवढा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे व्हिडिओ बनवणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. आपण काही वेगळं काय करत नाही आहे ना, का वाईट गोष्ट करतोय का काय करतोय. आपण तर साधी व्हिडिओ बनवतोय, आपलं डेली रुटीन दाखवते. आपण दररोज काय करतो ते डेलीचं हे दाखवतोय रुटीन. मग त्यात काय एवढं आहे. कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही पाहिजे. ज्याला आवडते त्यांनी बघावे, ज्याला नाही आवडत त्यांनी नका बघू ना.
मी माझ्या स्वतःच्या याच्यासाठी करते. उद्या सकाळ आपल्याला त्या मेमरी राहतात. आपण तसं तर एवढं तर आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड नाही करू शकत, पण आपण यूट्यूबद्वारे आपल्याला त्या व्हिडिओज राहतात, ते वर्षानुवर्ष राहतात. माझा अंशू थोडा मोठा झाला, तो बघून बोलेल का मम्माने किती छान छान व्हिडिओ बनवलेत, माझ्या किती मेमरीज आहेत. तो लोकांना सांगू पण शकतो, त्याच्या मित्रांना दाखवू शकतो. मग त्यात काय एवढं आहे. मी व्हिडिओज बनवते ना, मग त्यात लोकांना काय प्रॉब्लेम पाहिजे. माझ्या नवऱ्याला नाही, माझ्या सासू सासऱ्यांना नाही, माझ्या मम्मी पप्पांना नाही आहे. सगळे येऊन येऊन का बोलतायत, तू का व्हिडिओ बनवते, तू का व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओमध्ये जरी मी कोणाला घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही पाहिजे. मी काय तुमच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून नाही घेते. त्यामुळे तुम्ही सपोर्ट कराल तेव्हा माझ्यात जरासं कॉन्फिडन्स येईल. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. आम्ही आलो मार्केटला. फिर इधर उधर देखा क्या क्या है. आईंना विचारलं काय काय पाहिजे, आणि गर्दी बघा केवढी आहे. एवढी गर्दी आहे इथे. मग पहिल्यांदा आम्ही गेलो हे घ्यायला, सुकी मच्छी घ्यायला. खूप साऱ्या ठिकाणी शोधून नंतर आम्ही पुढे जाऊन वाकट्या घेतल्या. वाकट्या आईंना आवडल्या, मग आम्ही इथून पावशर वाकट्या घेतल्या. मग पुढे जाऊन बोंबील, जवळा नाही घेतला, सॉरी. मग बोंबील आईंनी खूप ठिकाणी बघितले, नाही आवडले. मग नंतर पुढे जाऊन आम्ही पावशर बोंबील घेतला. मग सगळी मच्छी वांगी घेताना आम्ही मेथीची जुडी घेत होतो. अर्धा एक बाई आली, बोलते तिकडे चांगली आहे मेथी. तेव्हा आमची आई पूर्ण शोधत मेथी घ्यायला. तिकडे आम्ही होतो कुठे ना, गेलो कुठल्या टोकाला. मग मेथी घेतली तिथे. मेथी आईंना आवडली ती. मग ती मेथीवाली भेटली आम्हाला. मग आम्ही तिथून मेथी घेतली एक, आणि लगेच पुढे जाऊन आम्ही वटाणे घेतले अर्धा किलो. मग पुढे जाऊन आम्ही लगेच वटाणे घेतले. आता आम्हाला लगेच थांबला, आम्ही कलिंगड घेतला. आम्ही कुठून घेतला इथला आम्हाला होती ना. मग नंतर आम्हाला आवडलं पण नाही. मग आई बोलतात चल पुढे गेलो. फ्लॉवर आम्ही पहिल्यांदा बघितली नाही. फ्लॉवर पुढे गेलो, आणि आई बोलतात फ्लॉवर राहिली घ्यायची. परत मागे आली मी, आणि फ्लॉवर, शिमला मिरची, कलिंगड ते सगळं ते झालं घेऊन. फ्लॉवर शुक्रवारच्या बाजारात फ्लॉवरच चांगले नव्हते खरी म्हणजे. पण आता आईंची इच्छा आपण नाकारू नाही शकत, नाही तर घरात आमच्या तुफान येईल. म्हणून मग जाऊन आम्ही फ्लॉवर घेऊन आईंची गोष्ट टाळायची नाही, नाही तर घरात भांडे फुटतील, समजलं का. तर कलिंगड घेतला, मग शिमला मिरची घेतली. मग पुढे जाऊन आईंना अनारदाई घेतली. आईंना आवडते. शेंगदाणे फुटाणे घेतले. मस्त फेमस असतात, सगळी घेतात. परत शिमला मिरची बघायला आली, घेतली तिथूनच पावशर. मग अशा रीते आमचं भाजी मार्केट डन. आईंना विचारलं अजून काय पाहिजे का, आई बोलतात नको. आईंची इच्छा पिटली. आता गेलो आम्ही मच्छी घ्यायला. कोलंबी घेतली. आईंना घ्यायची होती पिवळी सुरमई, तिथं काय मला सांगितलं नाही. घरी येऊन बोलतात मला सुरमई नाही, वाय घ्यायची होती, वाय. मग आता करू काय, डोक्याला आलोय. माझ्या बाबूला मी खाऊ घेऊन आले. काय घेऊन आली मम्मा, इकडं बघ. काय तुलाच आणलंय खाऊ. 100 रुपये किलो. 20 रुपयाचे. हा मग माहित आहे ना, मग विचारता कशाला. 20 रुपये 2 किलो आणलं. 50-40 बंदा जाओ बंद मागच आहे. काय आणली सुकट. सुकट आणली आहे बाचाव मोठीने पडग्याला असते इथं पण चांगलं असते. इथं 100 रुपये पाव. 100 कोणी वागल्यातच काही. पण वाटते तुम्हाला एकटीलाच आवडतं, आम्हाला कोणालाच नाही आवडत. रस्सा किती मस्त लागते त्याचा. आता बंदराला चव नाही, पूर्वी बंदराला चव होता. त्या लोकांनी उकला तिथं. बाबा वाकट्यांचं नाव ऐकून बाबांचं तोंड बघा. त्यात बटाटा टाकला एक ना तरी होतंय. तुम्हाला खाऊ आणलंय बाबा. कोलंबी आणले, कोलंबी. हो ना, कोणबी आणले. तिथं होते 250 रुपये पावशेर ना ग. काय 150 रुपये पाव. 150 रुपये भैया पिवली सुरमई. पूर्ण सुरमई नाही. शेटलॉक
पण शेट सारखा बसला. अबू राम राम कर. राम राम. काय करतो रे? काय करतो? निक निक पटकन. ऐ मूर्खा. चहा ठेवलाय बाबा आणि माझ्यासाठी चहा. लटकत अजून. तुम्हाला सगळे बोलतात तुमची सून व्हिडिओ बनवते तर मी केली पाहिजे का नाही? कर, मी काय म्हणतो आ कर. मग चांगला जरा हसून बोला ना. कर. शिमला मिरची. किरको जो आजी आजोबाला मदत करतोय. निवडलेली खाली फेका बेटा. ठीक आहे. मोठ मोठ मोठ. अबू मोड भाजी. भाजी मोड बेटा. बाबांना मदत कर. 2-3 आठवडे झाले आईंचं झालेलं मार्केटला जायचंय. मला मार्केटला जायचंय. माझ नेऊन आणलं. घ्या तुम्हाला काय घ्यायचंय ते. बाबा तुम्ही आईंना घाबरता का? निघाला आपण. आ? मला काय करायचं आपण. बाबा लोक बोलतील आपल्याकडे शर्ट नाही का? हे शर्ट फेकून द्या ना. दुसरा शर्ट घ्या. शिवाला देऊ आपण. तो शिवाला दिलाय तो तिथं माप द्यायला गेला नाही. बाबा इकडे माझ्याबद्दल काहीतरी बोला. आता काय बोलते? आ? काय नाही बोलत. म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही का? काय बोलते? आ? मी जेवण चांगलं बनवते का बाबा? हो चांगला. आ? त्या दिवशी तर मी ऐकला 5 कट पाणी बनवते. इकडे मी भाकर टाकते. मग आई भाजी बनवतील आणि मी चालले आता. भाकरी टाकून झालंय जस्ट. आता मेडिकलला पेशंट आलाय तर मग पेशंट करायला चालले. जस्ट झालंय आता. मेडिकलमध्ये कस्टमर आलाय. तो कस्टमर अटेंड करेल आणि यांना सांगेल डबा घेऊन या मग मेडिकलला. जस्ट आमचं जेवण बिवण आवरलंय. आता घरी जाऊन आम्ही झोपू. त्यामुळे गुड नाईट. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा प्लीज.